जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः ब्रह्मणे नमः। नित्याय सत्याय चिदात्मकाय नव्याय भव्याय परात्पराय शुद्धाय बुद्धाय निरंजनाय नमोस्तु नित्यं गुरुशेश्वराय नमोस्तु नित्यं गुरुशेश्वराय। सतगुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। परमादरणीय परम श्रद्धेय गुरुरूप सत्संगत जी प्रेमानं बोला। त्याचप्रमाणे या कारंडवाडी गावातील प्रभुप्रेमी भाविक सज्जन आबाल वृद्ध सामाजिक स्तरावर कार्य करणारी कार्यकारी मंडळ एवं ज्यांच्या कर्णपटलावरती अर्थात कानावरती या माईकच्या माध्यमातून आवाज पोहोचतोय अशा सर्व माई भाई सज्जनांच्या चरणी दासचा नमस्कार एवं धन्यकार स्वीकार हवा। प्रेमानं बोला। हरीच्या लाडक्यानो या ठिकाणी महात्माने पुनरुल्लेख केला। सातत्यानं कार्यक्रम होत होते। याचा अर्थ निरंकारी मिशन या गावासाठी नवीन नाही। प्रेमानं भक्तीचा स्रोत परमात्मा आहे। आपण करत असलेली भक्ती निश्चित चांगली आहे, यात कुठेही वावग नाहीये। साधू संतांच्या मताचा पडताळा घेतला, ग्रंथांचा आढावा घेतला तर ज्या ईश्वराचं वर्णन ग्रंथांच्या माध्यमातून पंथांच्या सहयोगानं सातत्यानं होत असतो, त्या परमात्म्याची भक्ती आपण करताय आणि त्याचाच वहापोह नव्हे तर प्रत्यक्षदर्शी पुरावा संत निरंकारी मिशन आहे। हरीच्या लाडक्यानो, मग ईश्वराविषयी ज्या ज्या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत, हरिपाठ असेल, नित्यपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, या सर्वांच्या माध्यमातून दुसरं काहीही लिहिलं नाही, फक्त आणि फक्त देवाचंच वर्णन आहे। हरीच्या लाडक्यानो, आणि याच एका आकसा पोटी आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा करतो। प्रेमानं इथे हरिभक्त परायण मंडळी आहेत, इथे सुद्धा गावात सुद्धा हरी भक्त परायण ज्ञानेश्वरीकडे येतो। प्रेमानं बोला। हरी म्हणजे परमात्मा, परायण याचा अर्थ असा आहे दोन,
परायणाचे दोन अर्थ आहेत. एक परायण म्हणजे त्या विषयाचा परिपूर्ण विषयामध्ये परिपूर्ण असणारा, आणि दुसरा आहे पर अधिक आयन. प्रेमाने बोला. पर अधिक आयन. पर म्हणजे पार होणं आणि आयन म्हणजे ठिकाण. प्रेमाने बोला. हरी भक्त परायण. ज्या हरीला जाणल्याने पार होता येतंय, पार व्हायची गॅरंटी आहे, त्याला म्हणतात हरिभक्त परायण. प्रेमाने बोला. आणि अशा हरीच्या भक्तीमध्ये जो सदृढ आहे त्यालाही म्हणतात हरी भक्त परायण. प्रेमाने बोला. शब्दांची रेलचेल आहे मंडळी. बरीचशी या ठिकाणी जिज्ञासू तर्कवंत बसलेली आहेत. ज्या ज्ञानेश्वरीचं आम्ही पारायण करतो, अर्थात पारायण म्हणजे काय हो, म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरीचं वाचन असं आमचं ढोबळ मत. प्रेमानं बोला. हरिभक्त परायण. बरोबर ना? प्रेमानं बोला. पण खऱ्या अर्थानं पारायण याचा अर्थ आहे ज्ञान ईश्वरी. ज्ञान ईश्वरी. ज्या ईश्वरीय ज्ञानाने पार होता येतंय ते ईश्वरीय ज्ञान संपादित करणं, प्राप्त करणं, जाणणं, ओळखणं, that's called प्रेमानं बोला. आणि हे कोण करतो? साधू बोध झाला तो दुनिया ठेला, भाईचा मुलाला अनुभवी. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, म्हणजे तो उरतच नाही. नुरोनिया आम्ही म्हणतो मेला. प्रेमाने बोला. नुरोनिया ठेला तो शिल्लकच नाही. माझे मरणल्या देखील डोळा, तो अनुपम्य सुख सोहळा स्वर्गी नाही. लेजी जरा टवकारून बघतात. प्रेमाने बोला. माझी परिस्थिती मलाच माहिती आहे, पण घड्याळाचा काटा म्हणते टाटा म्हणायची वेळ आलेली आहे. प्रेमाने बोला. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. बोध या शब्दाचा अर्थ आहे समज, ज्ञान, ओळख. ज्याला साधूकडून बोध झाला तो शिल्लकच राहिला नाही. अज्ञानी हा देह स्वरूपी मिनला, सर्व ओसावला देह पात. या अर्ध्या तासामध्ये मी गोष्टीकडे जाणार नाही बरं का. थोडा डोक्याला त्रास होईल, श्वास मोकळा होईल. अज्ञान हा देह स्वरूपी मिनला नुरोनिया. प्रेमाने बोला. हा देह परमात्म्याने बनवलेला आहे, परमात्म्याच्या मध्ये वास करतोय, पण देह अज्ञानी आहे. प्रेमाने बोला. परमात्मा याच्यामध्ये आहे, देहातच परमात्मा आहे. जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. साधू बोध. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानं अज्ञान हा देह स्वरूपी मिळाला, सर्व ओसावला देह पाहतो. आणि जेव्हा या अज्ञान रूपी देहाला, या रूपाला, स्वरूपाची जाणीव झाली, देहाचं येणं जाणं संपलं. नुरोनिया. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानं जबरदस्ती मान हलवा असे माझं म्हणणं नाही.
खरं वाटलं तरच हलवा, प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानो दया करा, कृपा करा. अज्ञान हा देह स्वरूपी मिळाला, सर्व ओसावला देह पात. म्हणजे आता देहाचं परत पतन होणार नाही, पुन्हा जन्माला येणार नाही, पुन्हा मरणार नाही का नुरोनिया. हे का सुरुवात केली? गावाला सत्संग माहिती आहे, प्रेमानं बोला. त्याच्यामुळे जवळ अजून काहीतरी पोखरावा असं मला वाटत नाही. हे तरी पहिलं सगळं ऐकलेलं आहे. पण तरी पण जर का तुझ्या मनामध्ये शंका असेल की बाबा आम्ही आजपर्यंत सत्संग केली तरीही सगळ्या गोष्टी का होतात, म्हणजे आमचं कुठं लक्ष चुकतंय काय, आमचं काही चुकतंय का आम्ही बरोबर मार्गाने चालत नाही, हे बरोबर का ते बरोबर. शुकाचे निअंग भारे नळिका भोवनली रे मोगरे तेने उडाले परी नपुरे मन शंका. ज्ञानेश्वरी सोडता येणार नाही, पण दुसरीकडे जर फिरलो तर घड्याळाचा काटा टाटा म्हणतोय, प्रेमानं. शुकाचे अंग भारे नळिका भोवनली येरी मोगरे. शुक म्हणजे पोपट, प्रेमाने बोला. शुकाचे अंग भारे नळिका भोवनली येरी मोगरे तेने उडाले परी नपुरे मन शंका. पोपटाला पकडण्यासाठी फाशीवाद्यानं नळी लावली. पोपट नळीवर बसल्याबरोबर नळी उलटी झाली. पोपटाला वाटलं मला पकडले, नळी सोडायला तयार नाही. ग्रामस्थ हो हरीच्या लाडक्या. शुकाचे अंग भारे नळिका भोवनली येरी मोहळे तेने उडाले परी नपुरे मन शंका. मग वयाची मान पिळी आठवे हिरे ओवाळी टिटाटून नळिका धरून टाकली. काय करतो पोपट? मान वाकडी तिकडे सगळे इकडे फिरवतो, तिकडे फिरवतो, शेवटी नाही जमत नळी तोंडात पकडतो. आईसा काजे विना हात पडला तो सांग पा कोणी आणि कला दिलेला. मग रसोडी जरी दिला तोडून अर्धा. त्याला पकडलेला नाही, पण त्याला वाटतं नळी पकडलाय आणि मग जर का ओढलात ना अर्धा तोडलात तरी तो पोपट नळी सोडत आलं का ध्यानात. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानं नेमकं काय मिशन सांगते ते बरोबर आहे का आमची अवस्था पोपटासारखी आहे? प्रेमानं बोला तर पुढे विषय आहे. श्रेष्ठ सज्जनानं अध्यात्माचा खोल विषय. हरीच्या लाडक्यानं अभंग सुटला नाही अजून, जागेवरच आहे. अज्ञान हा देह स्वरूपी बनला, सर्व ओसावला देह. काय झालंय की ज्ञान स्वरूपाची सांगडी मिळाली, अंतरी प्रकाशरी ज्ञान ज्योती. ज्ञान स्वरूपाची म्हणजेच स्वरूपाचं ज्ञान झालं, अर्थात ते ज्ञानाचा प्रकाश हृदयामध्ये झाला आणि काय झाली? सांगडी मिळाली, साधुबोध झाला. प्रेमानं बोला. ज्ञान स्वरूपाची सांगडी मिळाली, अंतरी प्रकाशनी ज्ञान ज्योती. तुका म्हणे देह स्वरूपी मिळाला, देह विसावला तुझे पायी साधुबोध. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानो दया करा, कृपा करा. वास्तवता जाणून घ्या बाबांनो. भक्ती भक्ती भक्ती, तो भगवंत, तो परमात्मा, ज्या ईश्वराची आम्ही पूजा अर्चा व्रतवैकल्य करतोय, ज्या ईश्वराच्या नावानं होम हवन करतोय, ज्या ईश्वराच्या नावानं जपतप अनुष्ठान करतोय, तो ईश्वर आहे तरी कसा? कैसा परमात्मा, कैसा पाहे पा. दूध पवित्र आणि गोड, कासे त्वचेचिया पदराड, ते अभेरणी गोचड, अशुद्ध काय नसेमिती.
आपण पाहतो गाईच्या स्तनाला वासरू झोंबताय, त्या स्तनाला गोचडी चिकटलेला आहे, वासरू दूध पितय, वासरू दूध पितय, गोचडी रक्तावरच भागवते. प्रेमाने बोला. का कमळ कंद आणि ददुरी नान रूप एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरी हिरा चिखलची उरी. कमळाचा तेल जिजून उगवतोय ना, त्या तलावाच्या चिखलात जवळ बेडूक बसलेला आहे, वरती कमळ फुलतय, आत्मा मकरंद भ्रमर घेऊन जातोय. आत्मा मकरंद भ्रमर घेऊन जातोय. प्रेमाने बोला. बेडकाला चिखलच आहे. का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या असतील ससरवरी, तेथे बैसोनी उपवास करी दरिद्रीये. हरीच्या लाडक्यानं सावकार आपली इस्टेट सांगण्याच्या अगोदर संपला. त्यावेळी काय होतं, मला मोगलांचं साम्राज्य होतं, लुटमार व्हायची, म्हणून सावकारांनी काय केलं, आपलं धन पुरून ठेवलं आणि मुलांना सांगायच्या अगोदर श्वास आटपला. आता परिस्थिती अशी झाली की मुलं पहिल्यापासून बापाच्या जीवावर उड्या मारणारी, त्यांनी कधी विचारच नाही केला, बापाशी कधी प्रेमाने बोललंच नाही. शेवटी ज्या ठिकाणी ज्या घर होतं, ज्याच्या ठिकाणी घर होतं, घर पडून गेलं आणि त्याच ठिकाणी भीक मागण्याची पाळी त्या मुलांवरती आली. प्रेमाने बोला. का निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या असती सहस्रवरती. लोह्या म्हणजे धन. एक एक शब्द लक्षात घ्या. लोह्या म्हणजे धन. निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या असती सहस्रवरी, तेथे बैसोनी उपवास करी दरिद्रीजे. अरे धनावर बसलाय, धनाच्या जागेवर बसला आणि भीक मागतोय. तैसा कैसा तैसा कैसा तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतीशी करी काय कामू. कैसा तैसा. अरे तुम्ही जो पाहताय ना, कैसा नव्हे, अरे तसाच राम. ज्या ठिकाणी बसून तुम्ही भीक मागताय त्याच्या खाली धन आहे, आणि ज्या ठिकाणी तुम्ही भीक मागताय त्याच्या आतमध्ये धन आहे. प्रेमाने देहिया सोनिया देव वृथा फिरसी निर्दैव. देहिया सोनिया देव. अरे देहात देव आहे, देहात देव आहे, देहाला मारतोस, देव मरत नाही. प्रेमाने बोला. काय अनुष्ठान आहे, उपवास आहे. देही असोनिया देव वृथा फिरसी देव. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थगामी. अरे देव आत आहे, देव आत आहे, तू देवात आहेस, पण त्या देवाला पाहण्यासाठी शोधण्यासाठी आखा देह घेऊन धावतोस. प्रेमाने बोला. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. मृग नाभीचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी. अरे हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे, ते हरण ती सुगंध शोधण्याकरता अख्खं अरण्य धावतंय. साखरेचे मूळ ऊस तैसा देव देही वसे. साखरेचं मूळ काय, कारण ऊसापासून काय बनते, साखर. साखरेपासून ऊस बनतो. मूळ काय, साखरेचे मूळ ऊस. तैसा देव देही वसे. दुधी आसोनी नवनीत, नेणे दयाचे मथित. दुधामध्ये आहे लोणी, बोला की दुधामध्ये आहे लोणी, पाहिलंय कोणी. प्रेमाने बोला. पाहिलंय कोणी, नेणे दयाचे मथित. दुधात लोणी आहे, प्रक्रिया करावी लागेल, प्रक्रिया करावी लागेल, विरजण टाकावं लागेल, दही बनवावं लागेल, घुसळण करावी लागेल, तेव्हा ताक बाजूला लोणी मिळेल. देहात देव आहे, प्रक्रिया करावी लागेल. प्रेमाने बोला. देहात देव आहे, साधुबोध झाला.
त्यामुळे मला विषय भारी लावला का तुम्ही आज, पण करू काय, काटा टाटा म्हणतोय प्रेमाने बोला. दुधातला लोणी पाहण्याकरता काय करावं लागेल, त्याला विरजण टाकावं लागेल, तसं दही बनवावं लागेल, घुसळण करावी लागेल, तेव्हा लोणी मिळेल. अरे देहात देव आहे, प्रक्रिया करावी लागेल. काय सद्गुरुसी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. नरके आणि गोपाय धरी धरी सद्गुरूचे पाय. आणि म्हणूनच हरीच्या लाडक्यानं तैसा कैसा तैसा कुठे मिळेल, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधिएल्या. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दारात क्षणभर उभा राहिला तर चारी मुक्ती प्राप्त होईल असं हरिपाठ म्हणतोय, असं आम्हाला वाटतंय. त्यातच माणूस दाटतोय. प्रेमाने बोला. रुपेशजी, दरवाजा देवाला की देवळाला? बोला. पंकज पाटील, दरवाजा देवाला की देवळाला? देवळाला ना. माऊली लबाड आहे का? प्रेमाने बोला. माऊली असं नाही म्हणत की देवळाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीच्या साधी द्या. काय म्हणते? देवाची द्वारी म्हणजे देवाला दरवाजा असलाच पाहिजे, फक्त आम्हाला कळला नाही. प्रेमाने बोला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीच्या साधी द्या. कोणता देवाचा दरवाजा? सज्जन हो, बोला ना, बोला की. प्रेमानं बोला. कुठे आहे दरवाजा? कुठला देवाचा दरवाजा? अरे देवाचा दरवाजा आहे सद्गुरूचे चरण. सद्गुरूशी शरण जाय, त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. नलगे आणि उपाय धरी धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरू भेटला, ब्रह्मरूप स्वे साधू बोध. प्रेमाने बोला. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानं, देवाचं दार कोणतं? सद्गुरूचे चरण. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे म्हणा कोण करी. आणि मग खुशाल हरिमुखे म्हणा. का तर तुम्हाला देवाची प्राप्ती झाली. आणि याचं प्रमाण द्रेंकारी मिशन देते असं नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वायाच होता. आणि मग हे म्हैशीची धार काढताना, भाजी खोडताना, भांगलण करताना, कांदे काढताना, कधी पण म्हणा, तरी पण हा कृपा करेल. प्रेमाने बोला. कारण का हरिमुखे गाता हरभरी चिंता, कुठली पुन्हा नाही आता मागे जन्म घेणे. पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिभे गुरु करी, वेदशास्त्र उभारी बाह्य होता. आता देवाचं दार खरं बघायचं आहे. प्रेमाने बोला. लागल्यानंतर सांगतो मी. हरीच्या लाडक्यानं ज्ञानदेव म्हणे, व्यासांची खुणे. एक एक शब्द जाणकार मंडळी प्रेमानं बोला. ज्ञानदेव म्हणे, व्यासांची खुणे. माऊली काय म्हणते? व्यासांच्या खुणेप्रमाणे. राईट? प्रेमानं बोला. ज्ञानदेव म्हणे, व्यासांची खुणे. द्वारकेचे राणे पांडवा घरी. कोडं पडलं ना, सोडवू ना आपण. प्रेमानं बोला. तेवढं सोडवायचा वेळ आहे आपल्याकडे. माऊली म्हणते की व्यासांच्या खुण्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा श्रीहरी हा पांडवांकडे आहे. पांडव किती? साकार सद्गुरूचा देह किती तुझा? प्रेमानं बोला. बोला ना. आत्मचिंतन करा बाबांनो, आत्मचिंतन करा. हरीच्या लाडक्यानो,
कारण काय आहे माहितीये का? वास्तविक पाहता गुरु नव्हे बळ, गुरु नव्हे छळ, गुरु नव्हे खेळ लोभियांचा, गुरु नव्हे ज्ञानी, गुरु नव्हे वाणी, गुरु नव्हे ज्ञानी पुस्तकांचा, तुकड्या दास म्हणे गुरु निर्विकार, अनुभवांचे सार गुरु माझा. प्रेमानं बोला हरीच्या लाडक्यानो. मग व्यासांची खूण कुठली? हरीच्या लाडक्यानो कुठली? जी खूण जनाबाईंनी पाहिली तीच खूण व्यासांची. वाम समेत होईकडे दिसे भगवंताचे रूपडे, खाली अथवा वरी जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकून पाहे पुढे गोपाळ उभा आहे. अणु रेणू चक्रपाणी खूण झाली दाशी जणी. प्रेमानं बोला. तुका म्हणे सांडा जाणीवेचा शीण, विठोबाची खूण काढते संत. बघायचे देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवून या. प्रेमानं बोला. देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवून या. पांडुरंगा अरे तुझ्या रूपाचा आकार मी तुझ्या कमरेवरच्या हातात पाहिला. खूण. प्रेमानं बोला. अपने पास लायसन्स है भाई. प्रेमानं बोला. हरीच्या लाडक्यानो दया करा, कृपा करा. बऱ्याच जणांच्या डोक्यात आला असेल ही खूण भजनात सुद्धा आहे. ही खूण भजनात पण आहे. हरी भजन आहे काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. राजा परीक्षिताला थोडस भागवताकडे वळतोय. प्रेमानं बोला. राजा परीक्षिताला शिकवणीने प्रश्न केला, मुनिवर्य भजन म्हणजे काय? हरीच्या लाडक्यानो भजनात सुद्धा खूण आहे, भजनात सुद्धा देव आहे, पण भजन करणं गरजेचं आहे. आम्ही काय म्हणू? साईदास म्हणतील हार्मोनियम घ्या, तबला घ्या, जायलेजी म्हणतील राग घ्या, कितीही राग गा, तसा वाक सापडायचा नाही. प्रेमाने बोला. हरीच्या लाडक्यानं दया करा, कृपा करा. शिकवणीला प्रश्न केला भजन म्हणजे काय? त्यावर शिकवणी सांगतात की योगी इंद्रिय त्यागिती ते भक्त लाविती भगवत भक्ती, योगी विषय त्यागिता देह दुःखी होती, भक्त भगवंता प्रीती तेणे होती नित्यमुक्त. एखादा योगी आहे माधुकरी मागतोय. माधुकरी म्हणजे काय? बोला मंडळी. प्रेमाने बोला. माधुकरी म्हणजे सुक अन्न शिजलेलं, त्याला काय म्हणतात? माधुकरी. हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. आपण मंडळाचे पाईक आहोत, मंडळाचे लायक आहोत. प्रेमानं बोला. योगी काय करतात? इंद्रियांचं दमन करतात. माधुकरी मागायला आलेला आहे आणि घरामध्ये डाळीला तडका दिलाय, भजीचा खमंग वास सुटलाय, बासुंदीचा वास सुटलाय. गुदगुले होतील का योग्याला? बोला की. विषय त्यागिता देह दुःखी, भक्त भगवंता प्रीती त्याने होती नित्यमुक्त. भक्त काय करतो? आज खंडपुरी दया आहे तुझी, आज चटणी भाकर आहे, तुझी कृपा आहे, आज पाण्यावर भागवायचं ठीक आहे, त्याने होती नित्यमुक्त. का? तरी भगवंताला समर्पित झालेले आहे. भजन आहे का? अजून दुसरं भजन सांगायचं आहे. दारा सुत गृह प्राण करावे भगवंताशी अर्पण, हे भागवत धर्मपूर्ण, हे भागवत धर्मपूर्ण मुख्यत्वे भजन या नाव. प्रेमानं बोला. दारा म्हणजे पत्नी, सुत म्हणजे मुलबाळ आणि प्राण म्हणजे स्वतः. तन मन धन अर्पण करायचं सद्गुरूला, याला भजन म्हणतात. आणि ते भजन नैकाळी मिशन मध्ये पहिल्याच प्रणामध्ये शिकवले. आणि याला पुरावा नाही पटला तर मला इथेच पुरावा. प्रेमानं बोला. याला पुरावा. तन मन धन गुरुशी शरण ओळखे आपला खुण शिष्य राजा, तन ब्रह्मरूप मन ब्रह्मरूप धन ब्रह्मरूप ऐसे करी ऐशी गुरुकृपा लाभली सुबटा, उघडे चारी वाटा ब्रह्मानंदे एक रूप वास्तव भजित, धैर्य ऐशी जनी सद्गुरुशी शरण गेली. जनाबाई म्हणते अरे तन मन धन जो तुझ्याकडे मागेल ना तो सगळ्याचा सद्गुरू आहे. आज व्यंकारी मिशन मध्ये हेच मागणी आमचे सद्गुरू करतात. प्रेमानं बोला. तन मन धन गुरुशी शरण
ओळखीत्मक म्हणून शिष्य राजा आणि तो गुरु आहे, तो सद्गुरु आहे. तनु ब्रह्मरूप, ब्रह्मरूप म्हणजे अर्पण करणं. तनु ब्रह्मरूप धन ब्रह्मरूप आहे करी. हे कोणी सांगितलं? हा प्रमाण आहे संत जनाबाईचा. माऊली गप्पने बसली, देह बळी देवया साधले मी साधन तेणे समाधान मजोड देव आहे. माऊली म्हणतो मी माझ्या देहाचा बळी दिला. आम्ही कोणाकोणाचा बळी देतो पत्ताच नाही. प्रेमानं बोला. तन ब्रह्मरूप मन ब्रह्मरूप धन ब्रह्मरूप ऐशी ऐशी गुरुकृपा लाभली सुवटा उघड चारी वाटा ब्रह्मानंदी. चार वाटा सविपता स्वरूपता सर्वकता आणि सविज्यता. चारी मुक्ती. उघड चारी वाटा ब्रह्मानंदे एक रूप वस्तू. एक रूप वस्तू. कुठली वस्तू? प्रेमाने बोला. तरी परमात्मा एक वस्तू असे जे जया दिसे ज्ञानास्त वस्तू असतू. प्रेमाने बोला. वस्तू असतू. हरीच्या लाडक्यानं तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एका वाचून आले भव स्वर्गाने ज्ञाने ते अज्ञान असे मानून केला. ते एका ज्ञानाशिवाय बाकी सगळं अज्ञान आहे. कुठली वस्तू? ज्या ब्रह्मज्ञानाने वस्तू दिसते. कशी? कैसा? प्रेमाने बोला. कैसा तैसा. प्रेमाने बोला. हरीच्या लाडक्यानं. कारण हे जर नसेल ना तर बाकी सगळं फोल आहे. आयुष्य लक्षणे शिष्य अलंकारणे ओ हरी बधावणे तो विटंबुगा तैसे शास्त्र जात जाण सकलय प्रमाण पाहता ब्रह्मज्ञानाने करेनी. आयुष्य लक्षणे. ज्याला कॅन्सर झालेला आहे, चांगल्या लक्षणाने युक्त आहे, परोपकारी आहे, पण कधी मर्याची गॅरंटी नाही, त्याच्या लक्षणांचा काही फायदा? शिष्य अलंकारणे. ज्याला मस्तकच नाही त्याला दागिन्यांचा काही फायदा? ओहरी बधावणे. अरे ज्या वरातीमध्ये नवरीच नाही. वरात म्हणा का? ओहरी म्हणजे नवी नवरी. एक एक शब्द सांगतोय प्रेमानं बोला. ज्या वरातीत नवरीच नाही साईदास वरात होईल का ती? जा घरात सांगतोय वरात. प्रेमानं बोला. तैसे शास्त्र जात जाण सकल हे अप्रमाण. त्याची सर्व शास्त्र फोल आहे एका ब्रह्मज्ञानाशिवाय. आणि ते ब्रह्मज्ञान निरंकारी विषयांकडून प्राप्त होते. आणि हे म्हणत असाल कोणाला वाटलं असेल की हे काय कुठून नवीन आणलंय काय? नाही. माताजींनी पर्स मधून बाहेर नाही काढलाय. निराकार माताजींनी पर्स मधून बाहेर नाही काढलेला. नाही मध नाव नाही मध देह नाही मध लाव कोठे काही नाही मध शिर नाही मध वाचा नाही मध डोळे कान नाही मध हाड नाही मध मांस वायूचा स्पर्श काही नाही. काही सावळ्या घालायचे त्या कारकडे सांभाळी तो सारे लहान थोड गहिनाथ गुज. आली का परत खून? प्रेमाने बोला. गहिनाथ गुज सांगे निवृत्तीला पहावे ते डोळा लिहावे नाही. पहावे गावे नाही. पहावे पहावे ते डोळा निज रूप आहे परमात्मा निर्गार हरीच्या लाडक्यानं. आणि म्हणूनच भजन मेन राहिलाय. पुरं करूया नाही काय? म्हणजे भैरवीची सांगता होईल. प्रेमाने बोला. दिले भक्तानी देवा हाती टाळ. दिले भक्तानी देवा हाती टाळ. कशाला? 10 मात्रा 9 मात्रा. मात्रा म्हणता म्हणता मातेर झालं हो. प्रेमानं बोला. दिले देवाने भक्ता हाती टाळ म्हणे भक्ता टाळ जन्म मृत्यू साधू बोल. प्रेमाने बोला. दिले देवाने भक्ता हाती टाळ म्हणे भक्ता टाळ जन्म मृत्यू करता टाळ दिले. नको व्यर्थ कुठू टाळ. प्रेमाने बोला. नको व्यर्थ कुठून टाळ. टाळाचा हा अर्थ घे समजून. नुसतं वाजवत बसलो हा समजून घे. समजाल बर का? टाळाची ही पोकळी काढावी भरून अर्थ सांगतील संतजन. प्रेमानं बोला.
टाळाची ही पोकळी काळाने भरणं अर्थ सांगतील संत जन जयास म्हणे नाही मी चतुर तुमचाची पुर साधुदत्त. संतांची गाथा आहे हो, फक्त व्यथा एवढीच आहे टायमिंगची. प्रेमानं बोला, हरीच्या लाडक्यानं दया करा, कृपा करा. कळलं का भजन? हरी भजना विण काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय, जरा अवघड विषय सुद्धा, पण तुमचे चेहरे जे फुरलेत ना ते सांगून देतात कि हम भी कुछ काम नहीं. प्रेमानं बोला. और इसलिए समय हो गया तो मुझे कोई गम नहीं. प्रेमानं बोला. वाढवत नाही, खाली बोलू. त्यांचे ठोके वाढतील. हरीच्या लाडक्यानं दया करा, कृपा करा. ग्रामस्थांच्या चरणी विनम्र भावे प्रार्थना आहे की बाबांनो, हा परमात्मा, हा ईश्वर, हा देव निरंकारी मिशन आणलाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं म्हणणं अजिबात चुकीचं आहे. पण ही परंपरा, सद्गुरूची परंपरा निरंकारी निसर्गाने आणली तर ही पहिल्यापासून आहे. हे ज्ञान जे आहे हे आजचं नाही आहे, पुरातन काळापासून आहे. जुना काळ जुना, अंत नाही काळ. हा कार्य फार सरलेला आहे. मानवी कधीमुळी